गणेश गल्लीतली दृश्य आपण पाहतोय मुंबईतून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। अगदी सकाळपासून विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच हा जो जोश या मुंबईकरांमध्ये या गणेश भक्तांमध्ये आपण पाहणार आहोत तो थेट विसर्जन होईपर्यंत तसाच असणार आहे। अगदी तसं गणेश गल्लीतली दृश्य आपण पाहतोय मुंबईतून गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। अगदी सकाळपासून विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच हा जो जोश या मुंबईकरांमध्ये या गणेश भक्तांमध्ये आपण पाहणार आहोत तो थेट विसर्जन होईपर्यंत तसाच असणार आहे। अगदी तसं सुरुवातीपासूनच जल्लोषात सुरू झालेली आहे मिरवणूक। हाच उत्साह जो आहे तो दिवसभर कायम राहणार आहे। तुम्ही काय सांगाल, कसा आहे माहोल? निश्चितच अगदी भक्तिमय आणि आध्यात्मिक माहोल आहे आणि मी सध्या मुंबईच्या गणपतीचा राजा म्हटलं जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या दरबारात आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय की विसर्जनाची जी पूर्ण तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। राजाचं राजपण काल पण आज पण उद्या पण राजा वाले असा आशय जो आहे ते या रांगोळीमध्ये आहे आणि एकंदरीतच आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष आहे तो आसमंतामध्ये दुमदुमून नाहतोय, गुलाल उधळला जातोय। त्यासोबतच नवसाला पावणारा लालबाग राजाचं विसर्जन म्हणजे केवळ एका मूर्तीचा निरोप नाहीये तर मुंबईकरांसाठी तो तब्बल 24 ते 36 तासांचा एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव सुद्धा आहे आणि त्यामुळे ढोल ताशांचा गजर, आरत्यांचे सूर आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लाखो भक्त एकत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या परिसरामध्ये जमतात। लाखोंच्या संख्येत गर्दी होते आणि सभा मंडपात दर्शन त्यांना घेता आलं नाहीये ते भक्तही या शाही मिरवणुकीमध्ये सामील होऊन आपल्या राजाचं अंतिम दर्शन घेत असतात आणि विसर्जन सोहळ्यासाठी यंदा जी आहे ती आगळी वेगळी जी तयारी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। एक वेगवेगळ्या ठिकाणी गणेश भक्तांना आपल्या राजाचं दर्शन घेण्यात यावं यासाठी वेळापत्रक सुद्धा जारी केलेलं आहे आणि या वेळापत्रकानुसार आता 10 ते 10:30च्या दरम्यान आरती होईल। आरतीनंतर लालबाग राजा विसर्जनाच्या मार्गाने मार्गस्थ होतील आणि त्यानंतर हळूहळू ही जी विसर्जन रॅली आहे ती सुद्धा पुढे जात जाईल। चिंचपोकळी पुलाजवळ 1 ते 2 दुपारपर्यंत पोहोचेल, भायखळ्याला 3 ते 5 संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि रात्री 7 ते 9 दरम्यान नागपाडा चौक आणि 10 ते 12 दरम्यान गोल देऊळ, तर 2 ते 4 पहाटे म्हणजे 7 सप्टेंबरला ऑपेरा हाऊस ब्रिज आणि सकाळी 5 ते 7 गिरगाव चौपाटीला विसर्जन असा हा संपूर्ण टाइम टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी जे गणेश भक्त ज्यांना लालबाग राजाचं दर्शन झालं नाहीये ते सुद्धा या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात। वृषाली अगदी आनंदमय, भक्तिमय, जोशाचं, जल्लोषाचं आणि आनंदाचं, उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या या ठिकाणी अनुभवलं जात आहे। नवं चैतन्य जे आहे ते या सगळ्या तरुणांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय, त्यांच्या डोळ्यात झळकतंय आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना साश्रू नयनानं ते आज निरोप देखील देणार आहे। त्यामुळे आनंदाचा, उत्साहाचा आणि त्यासोबतच साश्रू नयनांनी बाप्पांना निरोप दिला जाणार आहे। अगदी आगळा वेगळा आणि ऐतिहासिक असा हा सगळा सोहळा आहे। यंदाचं 92वं वर्ष आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय किती मोठ्या संख्येमध्ये जी तरुणाई आहे ती या ठिकाणी जमलेली आहे। पावसानं आज सकाळपासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केलेला आहे, मात्र आनंदात कुठली कमी नाही आहे। एकीकडे पाऊस बरसतोय पण रेन डान्समध्ये गुलाल उधळत लालबाग राजाला आपल्याला निरोप द्यायचा या भावनेतून ही सगळी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी एकत्र आल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या जवळपास 50 ते 60 माळा आहेत, पैशांनी सजवलेल्या आहेत, काही फुलांनी सजवलेल्या आहेत, काही नोटांनी सजवलेल्या आहेत, तर काही दुर्वांच्या माळा आहेत ज्या आज लालबाग राजाच्या चरणी अर्पण केल्या जाणार आहेत आणि एक एक करून ज्या माळा लालबाग राजांना अर्पण होतील तसं तसं राजा पुढे सरकणार आहे।
आणि आपल्या सर्व भक्तांना दर्शन सुद्धा देणार आहे. वृषाली, नक्कीच. मुंबई पुण्यातून ही गणपती विसर्जन मिरवणुकीची दृश्य आपण पाहतोय. एकीकडे राजा, लालबागचा राजा आपण पाहतोय, तर दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ गणपती रथ सजलेला आहे. मिरवणुकीला आता सुरुवात होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी देखील आता लगबग सुरू झालेली आहे. गणेश आणि त्यानंतर आता लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. तर दुसरीकडे दगडूशेठ गणपती साठी विसर्जन मिरवणुकीसाठी रथ किती अगदी सुंदर पद्धतीने हा सजवलेला आहे. दरवर्षी रथ सजवला जातो. दरवर्षीचं नाविन्य यावर्षी देखील जपलं गेलेलं आहे. पुणेकरांची मोठ्या प्रमाणात आज गर्दी असते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. मानाचे 5 गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती आणि यानंतर येतो तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती. त्याची देखील विसर्जन मिरवणूक अगदी जोशात जल्लोषात पुणेकरांकडून काढण्यात येते. सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांमध्ये कसा उत्साह आहे त्याची ही 2 दृश्य मुंबई असेल, पुणे असेल, सगळ्या राज्यभरातच खरं तर आज गणेश भक्तांच्या उत्साहाला तोड नाही असंच म्हणता येणार. ही पहिली दृश्य आहेत गणेश गल्लीच्या राजाची, तर दुसरी दृश्य आहेत मुंबईतीलच तेजुकाया मेन्शन गणपतीची. 21 फूट उंचीची गणेश मूर्ती अशी या गणेश मूर्तीची ओळख आहे आणि दरवर्षी या मंडळाकडून पर्यावरणपूरक अशी मूर्ती साकारली जाते. हत्तीसारखं गंडसळ, सुपा एवढे कान आणि लंबोदर अशी 21 फूट उंचाची ही मूर्ती आहे आता विसर्जनासाठी निघणार आहे. लालबागच्या राजाचे हे आपण दृश्य पाहतोय. मुंबईचे मानसे गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. मग लालबागचा राजा असेल, तेजुकाया गणपती असेल, चिंचपोकळीचा गणपती असेल, GSB गणपती असेल, तसंच मुंबईचा राजा देखील आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. लालबागच्या राजाची देखील आता तयारी सुरू झालेली आहे, लगबग सुरू झालेली आहे. सर्व दिवस अगदी लाखोंच्या संख्येने अनेक भक्तांनी येऊन राजाचं दर्शन घेतलेलं आहे. मात्र आता आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी देखील तेवढीच गर्दी आज विसर्जन मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर लालबागच्या राजाचा देखावा जो आहे तो साकारण्यात आला. ओ जय भाऊ, एकीकडे मुंबईचा राजा तर दुसरीकडे तेजुकाया गणपती. या मूर्तीवर कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले जातात.